आता व्हायब्रेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ. कंप किंवा थरथरणे. व्हायब्रेशन हा शब्द व्हायब्रेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. व्हायब्रेशन म्हणजे जलद गतीने होणारी पुढे मागे किंवा इकडे तिकडे होणारी हालचाल. जेव्हा एखादी वस्तू, मशीन किंवा शरीर थरथरते त्या हालचालीला व्हायब्रेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: अ रॅपिड बॅक अँड फोर्थ शेकिंग ऑर ट्रेम्बलिंग मूव्हमेंट. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: आय फेल्ट अ व्हायब्रेशन इन माय फोन. मला माझ्या फोनमध्ये कंप जाणवला. इथे व्हायब्रेशन म्हणजे फोनची थरथरणारी हालचाल. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. कंप मीन्स ए. व्हायब्रेट, बी. व्हायब्रेशन, सी. व्हायब्रेटिंग, डी. आता व्हायब्रेटरी या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: कंपात्मक किंवा कंप करणारा. व्हायब्रेटरी हा शब्द व्हायब्रेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे. मराठीत समजून घ्या. व्हायब्रेटरी म्हणजे कंप निर्माण करणारा किंवा कंपाशी संबंधित असलेला. जेव्हा एखादी वस्तू किंवा यंत्र सतत थरथरणारी किंवा कंप निर्माण करणारी असते तेव्हा व्हायब्रेटरी वापरतात. इंग्लिश मीनिंग: रिलेटिंग टू ऑर प्रोड्युसिंग व्हायब्रेशन. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: व्हायब्रेटरी मूव्हमेंट वॉज फेल्ट इन द बिल्डिंग. इमारतीत कंपात्मक हालचाल जाणवली. इथे व्हायब्रेटरी म्हणजे कंप निर्माण करणारी हालचाल. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. कंपात्मक मीन्स ए. व्हायब्रेशन, बी. व्हायब्रेट, सी. व्हायब्रेटरी, डी. व्हायब्रेटिंग. आता अडल्टरेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भेसळ करणे किंवा मिलावट करणे. अडल्टरेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. अडल्टरेट म्हणजे एखाद्या शुद्ध वस्तूमध्ये दुसरी कमी दर्जाची किंवा हानिकारक वस्तू मिसळणे म्हणजे भेसळ करणे. जेव्हा अन्नपदार्थ, औषधे किंवा इतर वस्तूंची गुणवत्ता कमी करण्यासाठी त्यात चुकीची गोष्ट मिसळली जाते तेव्हा अडल्टरेट वापरतात. इंग्लिश मीनिंग: टू मेक समथिंग इम्प्युअर बाय ॲडिंग इन्फिरियर ऑर हार्मफुल सबस्टन्सेस. आता सिनॉनिम्स पाहूया. कंटॅमिनेट, डिबेस, पल्यूट. हे शब्द शुद्धता कमी करणे किंवा भेसळ करणे दर्शवतात. आता अँटॉनिम्स पाहूया. प्युरिफाय, क्लेन्स, रिफाईन. हे शब्द शुद्ध करणे किंवा स्वच्छ करणे दर्शवतात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: सम सेलर्स अडल्टरेट मिल्क विथ वॉटर. काही विक्रेते दुधात पाणी मिसळून भेसळ करतात. इथे अडल्टरेट म्हणजे दुधाची शुद्धता कमी करणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. अडल्टरेट मीन्स ए. प्युरिफाय, बी. मेक इम्प्युअर, सी. क्लीन, डी. आता अडल्टरेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भेसळ, मिलावट. अडल्टरेशन हा शब्द अडल्टरेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. अडल्टरेशन म्हणजे शुद्ध वस्तूमध्ये कमी दर्जाची, अशुद्ध किंवा हानिकारक गोष्ट मिसळण्याची प्रक्रिया. जेव्हा अन्न, दूध, औषधे किंवा इतर वस्तूंची गुणवत्ता कमी करण्यासाठी त्यात चुकीच्या गोष्टी मिसळल्या जातात तेव्हा अडल्टरेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग: द ॲक्ट ऑफ मेकिंग समथिंग इम्प्युअर बाय ॲडिंग इन्फिरियर सबस्टन्सेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: मिल्क अडल्टरेशन इज अ सिरियस प्रॉब्लेम. दुधातील भेसळ ही एक गंभीर समस्या आहे. इथे अडल्टरेशन म्हणजे दुधात पाणी किंवा इतर अशुद्ध पदार्थ मिसळणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. अडल्टरेशन मीन्स ए. प्युरिटी, बी. इम्प्युरिटी, सी. स्ट्रेंथ, डी. हेल्थ. आता ॲडल्टरेटेड या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ: भेसळयुक्त किंवा अशुद्ध केलेला. ॲडल्टरेटेड हा शब्द ॲडल्टरेट या शब्दाचा ॲडजेक्टिव्ह आहे.
मराठीत समजून घ्या. ॲडल्टरेटेड म्हणजे ज्यामध्ये भेसळ केलेली आहे किंवा ज्याची शुद्धता कमी केली आहे. जेव्हा अन्न, दूध, औषधे किंवा कोणतीही वस्तू कमी दर्जाच्या किंवा हानिकारक पदार्थांमुळे अशुद्ध होते तेव्हा त्याला ॲडल्टरेटेड म्हणतात. इंग्लिश मीनिंग मेड इम्प्युअर बाय ॲडिंग इन्फिरियर और हार्मफुल सबस्टन्सेस. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ॲडल्टरेटेड फूड कॅन हार्म हेल्थ. भेसळयुक्त अन्न आरोग्यास हानिकारक असते. इथे ॲडल्टरेटेड म्हणजे अशुद्ध किंवा भेसळ केलेले अन्न. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. ॲडल्टरेटेड इज ए वर्ब, बी नाउन, सी ॲडजेक्टिव्ह, डी. आता कॉम्पन्सेट या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, भरपाई करणे किंवा नुकसान भरून काढणे. कॉम्पन्सेट हा शब्द वर्ब आहे. मराठीत समजून घ्या. कॉम्पन्सेट म्हणजे एखाद्या नुकसान, तोटा किंवा हानीची भरपाई करणे. जेव्हा एखाद्याला झालेल्या नुकसानासाठी पैसे, मदत किंवा काही इतर स्वरूपात परतफेड दिली जाते तेव्हा कॉम्पन्सेट वापरतात. इंग्लिश मीनिंग टू पे ऑर गिव्ह समथिंग टू मेकअप फॉर लॉस ऑर डॅमेज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, द कंपनी कॉम्पन्सेटेड द वर्कर्स फॉर देअर लॉस. कंपनीने कामगारांना त्यांच्या नुकसानीची भरपाई केली. इथे कॉम्पन्सेट म्हणजे नुकसान भरून काढणे. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. कॉम्पन्सेट मीन्स ए हार्म, बी पेबॅक, सी स्टील, डी. आता कॉम्पेन्सेशन या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ, भरपाई, नुकसान भरपाई, मोबदला. कॉम्पेन्सेशन हा शब्द कॉम्पेन्सेट शब्दाचा नाऊन आहे. मराठीत समजून घ्या. कॉम्पेन्सेशन म्हणजे एखाद्या नुकसान, हानी किंवा तोट्याबद्दल दिली जाणारी भरपाई किंवा मोबदला. जेव्हा एखाद्याला झालेल्या त्रासासाठी पैसे, मदत किंवा इतर स्वरूपात परतफेड दिली जाते तेव्हा कॉम्पेन्सेशन म्हणतात. इंग्लिश मीनिंग मनी और समथिंग गिवन टू मेकअप फॉर लॉस, इंजरी और डॅमेज. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य, ही रिसिव्ड कॉम्पेन्सेशन फॉर दी ॲक्सिडेंट. त्याला अपघातासाठी भरपाई मिळाली. इथे कॉम्पेन्सेशन म्हणजे झालेल्या नुकसानासाठी दिलेली मदत. आता थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खाली उत्तर कमेंटमध्ये लिहा. भरपाई मीन्स ए कॉम्पेन्सेट, बी कॉम्पेन्सेशन, सी कॉम्पेन्सेटेड, डी कॉम्पेन्सेटिंग. आता आपण बी ऑल इयर्स हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग टू बी व्हेरी ईगर टू लिसन, टू पे फुल अटेन्शन. मराठी मीनिंग पूर्ण लक्ष देऊन ऐकणे, मन लावून ऐकणे. स्पष्टीकरण, जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण लक्ष देऊन ऐकते आणि इतरांपासून माहिती घेण्यासाठी उत्सुक असते तेव्हा बी ऑल इयर्स ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1, टेल मी युअर स्टोरी, आय एम ऑल इयर्स. अर्थ, मला तुझी गोष्ट सांग, मी पूर्ण लक्ष देऊन ऐकत आहे. स्पष्टीकरण, संपूर्ण लक्ष देऊन ऐकण्याची स्थिती इडियममध्ये दर्शवली आहे. सेंटेन्स 2, द स्टुडंट्स वर ऑल इयर्स ड्युरिंग द लेक्चर. अर्थ, विद्यार्थी लेक्चर दरम्यान पूर्ण लक्ष देऊन ऐकत होते. स्पष्टीकरण, शिकण्यास उत्सुक आणि अटेंटिव्ह असल्यामुळे इडियम योग्य ठरते. एक्झाम टिप, बी ऑल इयर्स म्हणजे पूर्ण लक्ष देऊन ऐकणे, मन लावून ऐकणे. अर्थ, टू बी व्हेरी ईगर टू लिसन ऑर पे फुल अटेन्शन. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न, बी ऑल इयर्स या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए बोलणे सुरू करणे, बी पूर्ण लक्ष देऊन ऐकणे, सी विसरून जाणे, डी गप्प बसणे. योग्य उत्तर कमेंट करा. तर आपण बी आउट ऑफ ऑर्डर हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग नॉट फंक्शनिंग प्रॉपरली ऑर इनअप्रोप्रिएट ऑर अनएक्सेप्टेबल बिहेवियर. मराठी मीनिंग कार्यरत न असणे, अयोग्य किंवा अस्वीकार्य वागणे. स्पष्टीकरण, ही इडियम 2 प्रकारे वापरली जाते. जेव्हा यंत्र किंवा साधन व्यवस्थित काम करत नाही, जेव्हा व्यक्तीचे वर्तन अयोग्य, नियमाविरुद्ध किंवा अपमानजनक असते. सेंटेन्स 1 फॉर नॉन फंक्शनल सेन्स, द फोटोकॉपियर इज आउट ऑफ ऑर्डर सो वी कांट मेक कॉपीज.
अर्थ, फोटोकॉपी मशीन कार्यरत नाही, त्यामुळे आम्ही कॉपी करू शकत नाही. स्पष्टीकरण, यंत्र व्यवस्थित काम करत नसल्यामुळे इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2 फॉर बिहेवियरल सेन्स. इट वॉज रिअली आउट ऑफ ऑर्डर ऑफ हिम टू इन्सल्ट हिज कॉलिग लाईक दॅट. त्याने सहकार्याचा अपमान केला हे खूप अयोग्य होते. दोन्ही परिस्थितींमध्ये इडियम योग्य वापरली गेली आहे. एक्झाम टिप: बी आउट ऑफ ऑर्डर म्हणजे कार्यरत न असणे, अयोग्य किंवा अस्वीकार्य वागणे. अर्थ, नॉट फंक्शनिंग प्रॉपरली ऑर इनअप्रोप्रिएट ऑर अनएक्सेप्टेबल बिहेवियर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बी आउट ऑफ ऑर्डर या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. योग्य काम करणे. बी. कार्यरत न असणे, अयोग्य किंवा अस्वीकार्य वागणे. सी. पूर्ण लक्ष देणे. डी. सुरक्षित असणे. योग्य उत्तर कमेंट करा. कधी तुम्हाला वाटले आहे की एखादी व्यक्ती किंवा गोष्ट दूर गेल्यावर तुम्हाला खूप आराम मिळतो किंवा आनंद होतो? चला पाहूया इंग्रजीत त्यासाठी इडियम कोणती आहे. आता आपण बी ग्लॅड टू सी द बॅक ऑफ हा वाक्प्रचार समजून घेऊया. इंग्लिश मीनिंग: टू बी हॅपी वेन समवन लीव्स ऑर वेन समथिंग अनप्लेझंट इज ओव्हर. मराठी मीनिंग: एखादी व्यक्ती किंवा गोष्ट दूर गेल्यावर आनंद होणे, त्रासदायक गोष्टीवरून मुक्त होणे. स्पष्टीकरण: जेव्हा एखादी व्यक्ती किंवा परिस्थिती त्रासदायक असते आणि ती दूर गेल्यावर तुम्हाला आराम किंवा आनंद होतो, तेव्हा बी ग्लॅड टू सी द बॅक ऑफ ही इडियम वापरतात. सेंटेन्स 1. आय विल बी ग्लॅड टू सी द बॅक ऑफ दिस बोरिंग प्रोजेक्ट. अर्थ, मला हा कंटाळवाणा प्रोजेक्ट संपल्यावर खूप आराम वाटेल. स्पष्टीकरण: त्रासदायक गोष्ट संपल्यामुळे आनंद वाटत असल्याचे दर्शवण्यासाठी इडियम वापरली आहे. सेंटेन्स 2. शी वॉज ग्लॅड टू सी द बॅक ऑफ हर नॉइझी नेबर्स. अर्थ, तिला तिच्या आवाज करणाऱ्या शेजाऱ्यांपासून मुक्त होऊन आनंद झाला. स्पष्टीकरण: त्रासदायक गोष्टींपासून मुक्त झाल्यावर आनंद दर्शवण्यासाठी इडियम योग्य ठरते. एक्झाम टिप: बी ग्लॅड टू सी द बॅक ऑफ म्हणजे त्रासदायक व्यक्ती किंवा गोष्ट दूर गेल्यावर आनंद होणे. अर्थ, टू बी हॅपी वेन समवन लीव्स ऑर समथिंग अनप्लेझंट इज ओव्हर. स्पर्धा परीक्षेत विचारला जाऊ शकणारा प्रश्न: बी ग्लॅड टू सी द बॅक ऑफ या वाक्प्रचाराचा अर्थ काय? ए. आनंदाने स्वागत करणे. बी. त्रासदायक व्यक्ती किंवा गोष्ट दूर गेल्यावर आनंद होणे. सी. लक्ष देणे. डी. राग ठेवणे. योग्य उत्तर कमेंट करा.